हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवे. मी तर खूप खूप मजेत आहे बघा. कारण मी आलेलो आहे गावी सुट्टीला आणि मला गावाकडे तर खूपच मज्जा येते. आम्ही आज भगवानगडावर दर्शन करायला चाललेलो आहोत. गोटू मामा, मी, मम्मी, माऊ, आजी, बाबा आणि मी पण गोटू मामासोबत ड्रायव्हिंग करतोय बरं का. मला पण कार चालवायला खूपच मज्जा येते बघा. मग आम्ही संध्याकाळच्या वेळी आज भगवानगडावर दर्शन करायला निघालो. वातावरण पण मस्त होते बघा. मामा, बाबा, मी कशी गप्पा मारत चाललोय. बाबा पण दाखवत होते, माहिती सांगत होते मला, असे तसे छान. आणि आम्ही पोहोचलो भगवानगडावर. भगवानगडाचा व्ह्यू तर खूपच छान दिसत होता. संध्याकाळचे वातावरण होते हा, शांत होतं सगळं. खूप प्रसन्न वाटते बरं काय ते. तुम्ही पण नक्की या कधीतरी भगवानगडावर, ठीक आहे. आता आम्ही पोहोचलो फायनली भगवानगडावर. आजीने मला कडेवर घेतले आणि आता आम्ही चाललोय. आता आत एंट्री केली बघा आम्ही. कसं शांत वातावरण होते बघा. संध्याकाळची वेळ होती ना, म्हणून मला तर खूप छान वाटत होते. इथे मी पळत होतो सारखा इकडे तिकडे. मग आम्ही आता इथे बाहेर चप्पल काढल्या आणि चाललो आतमध्ये. आतमध्ये पण तुम्हाला आता मी समोर गेल्यावर आतला व्ह्यू दाखवतो, ठीक आहे. गोटू मामाने माझे थोडे फोटो काढले आणि आम्ही चाललो आता आतमध्ये. गोटू मामाचा हात धरून चाललो होतो मी आतमध्ये. आता इथे आत एंट्री केल्यावर भगवान बाबाची समाधी आहे. तर चला फ्रेंड्स, दाखवतो तुम्हाला मी आतमध्ये. इथे हळूहळू पायऱ्या उतरावं लागतात आणि हे संगमरवरीचं मंदिर आहे. खूप गार वाटते इथे, खूप शांत वाटते बरं का. आता आम्ही पोहोचलो इथे भगवान बाबाच्या समाधीजवळ. हे बघा, ही आहे भगवान बाबाची समाधी. कशी वाटली फ्रेंड्स? इथे नक्की तुम्ही दर्शन करायला या बरं का. मग मी ते थोडे दर्शन केले आणि बाबांनी मला पैसे दिले. मग मी ते वाळून पेटीत टाकले. मला खूप मज्जा येते पेटीत पैसे टाकायला. मी तर सारखे मागत होतो, अजून द्या अजून द्या, आणि टाकत होतो पेटीत. गोल 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 वाळून असे मी 2-3 वेळा पैसे टाकले. आणि मग मी याचा एक गोल राऊंड मारला भगवान बाबाच्या समाधीला आणि मग परत दर्शन केले. इथे सगळे येत होते आणि भगवान बाबाचे दर्शन करत होते. आता आम्ही आलो समाधी मंदिराच्या बाहेर आणि इथे आता भीमसिंह महाराजांची समाधी आहे. हे मंदिर पुरातन काळातलेच आहे. हे अजून रिन्यू केलेले नाही, दगडाचेच आहे, पण खूप छान आहे बरं का. जुने बांधकाम खूप सुंदर आहे. आणि मग आम्ही इथे पण दर्शन केले. मी बाबाला विचारत होतो, बाबा ही चप्पल कुणाची आहे? बाबा म्हणले, ह्या पादुका आहेत शौर्य भीमसिंह महाराजांच्या. मग मी इथे पण दर्शन केले आणि मग बघा कसं छान समाधी बांधलेली आहे ही. मग इथे पण आम्ही एक गोल राऊंड मारला समाधीला आणि मग निघालो बाहेर. बघा ही कशी खांब आहेत दगडाची छान. आणि मग बाहेर आल्यावर इथे आहे विठ्ठल रुक्माईचे मंदिर. संध्याकाळची वेळ होती ना, म्हणून हरिपाठ चालू होता तिथे. आता हे आहे विठ्ठलाचे मंदिर. इथे फक्त विठ्ठलच आहे, रुक्मिणी नाही सोबत. मग मी आजीला म्हणलं, मला पहिले पैसे दे पेटीत टाकायला. आणि मी पैसे घेतले, माझा हातच पोहोचत नव्हता. मग मामाने मला कडेवर घेतल्यावर मी पेटीत पैसे टाकले आणि मग बाहेर आलो. मग ते मम्मी आणि मी बसलो थोडा वेळ आणि नंतर मग मागच्या साईडमध्ये निघालो. मागच्या साईडला पण इथे समोर ना भगवान बाबाची खुर्ची आहे, जिथे की भगवान बाबा बसायचे. पण त्याआधी मी तर खूपच पळालो इकडे तिकडे. खूप मोकळं होतं ना, मला खूपच मजा येत होती बाबा. आणि मग आम्ही आलो इकडे. इथे आहे भगवान बाबाची खुर्ची, जिथे भगवान बाबा बसायचे. आणि मग आम्ही इथे पण दर्शन केले आणि इथे पण मी 2-3 वेळा पैसे टाकले. मला तर खूप गंमत येत होती सगळीकडे पैसे टाकायला. निघते मी अजून द्या मागवत पैसे घेतले आणि पेटीतच टाकायचं सारखे. असं करून मी 2-3 वेळा पैसे टाकले. आणि मग नंतर तिथे एक ताट होते, त्यात पण ठेवले पैसे.
आणि मग माऊने आम्ही सगळ्यांनीच पैसे टाकले. माऊने पण मला दिले अजून पैसे टाकायला. आणि मग मी वर चढून बघत होतो दिसतायत का मला पैसे कुठं पडले ते, पण मला काय पैसेच दिसले नाही. आणि मग बघा हे किती छान फोटोज लावलेले आहे ते सगळ्यांचे. दिवाळी होती म्हणून आकाशकंदील पण लावलेला होता. आणि नंतर आम्ही आलो वस्तू संग्रहालयाकडे. इथे सर्व भगवान बाबांनी वापरलेल्या वस्तू आहेत. त्यांचे भांडे, समया, बंदूक, तलवार आणि त्यांची टांगा गाडी पण. ह्या टांगा गाडीतच भगवान बाबा प्रवास करायचे बरं का. आणि नंतर आम्ही आलो बाहेर, मागच्या मंदिरात चाललो आणि मी पडलो खाली जोरात. मी तर रडायला लागलो कारण मला लागले होते खूप. मग मम्मीने मला घेतले आणि मग मी कडेवरच बसलो थोडा वेळ. आणि नंतर पुन्हा शांत झालो आणि इथे एक मंदिर आहे तिथे गेलो दर्शन करायला. तरी मी थोडा थोडा रडतच होतो म्हणून मग गोट्या मामा मला खेळवत होता. इकडची घंटी वाजवली मंदिरातली ती. अशीच गोट्या मामाने माझी थोडा वेळ मला एंटरटेनमेंट केले. तोपर्यंत मम्मी, माऊ, आजीने दर्शन केले. मी तर असंच मंदिरातच खेळत होतो. गोट्या मामा मला इकडची घंटी वाजून द्या, तिकडची घंटी वाजू द्या, असंच थोड्या वेळ मी तिथे मज्जा केली. आणि मग आम्ही निघालो बाहेर. खूप उशीर झाला होता, मला तर आता अंधार पडला होता सगळा. मग आम्ही चाललो हळूहळू, गेटच्या बाहेर चाललो होतो. म्हटलं थोड्या वेळ बसूच आपण इथे. इथून भगवानगडावरून घरी जावेच वाटत नाही. खूप सुंदर प्रसन्न वाटते इथे. पण आता खूपच उशीर झाला होता त्यामुळे मग आम्ही निघालो बाहेर. आणि आज पौर्णिमा होती ना, इतका सुंदर चंद्र आला होता आज गोल गोल. मी तर म्हणत होतो हा इतका मोठा बॉल काय करतो इतक्यावरती, मला पाहिजे तो बॉल. तर बघा गोट्या मामा मला दाखवत होता, बघ तिकडे आहे तिकडे आहे. खूप छान होता एकदम गोल गोल. आणि मग आम्ही अशीच थोड्या वेळ मस्ती केली. फुलं मारत होतो मी मामाला. मी रडत होतो ना त्यामुळे सगळ्यांनी मला खूपच मज्जा मस्ती करत करत बाहेर आणले. मी तर खूपच एन्जॉय केला बाबा आज भगवानगडावर. तुम्ही पण नक्की या बरं का इथे. आणि नंतर फायनली आम्ही आलो बाहेर. बघा किती छान चंद्र आलेला आहे. मी त्याला बोलवत होतो ये खाली ये ये ये. आणि नंतर आम्ही फायनली निघालो घराकडे आता. बघा खूप अंधार झाला होता आणि मी जाताना पण म्हणलं मामा मला पण आता ड्रायव्हिंग करायची. तर असे झाले आमचे भगवानगडाचे दर्शन. कसे वाटले तुम्हाला भगवानगडाचे मंदिर, मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. आणि कधीतरी तुम्ही पण भेट द्या भगवानगडाला. बाय बाय. जय भगवान बाबा.